पोलीस असे 1-2-3 घरं असतील तर त्यांना मारहाण होते, त्यांच्यावर बहिष्कार टाकला जातो. आणि दुर्दैवानं मला म्हणावं लागतं की पोलीस जे आहेत ते म्हणावं तेवढं जे आहे या बाबतीमध्ये सक्रिय राहून कारवाई करत नाही. आणि हे जर काही झालं नाही असं आणि वाढत राहिलं तर मला असं वाटतं हे आरक्षण राहील बाजूला आणि नवीनच काहीतरी प्रश्न जे आहेत या राज्यासमोर उभे राहतील. त्यासाठी जे आहे सर्व पक्षाचे जे आहेत प्रमुख असतील, राज्याचे प्रमुख असतील, मंत्री असतील, आमदार, सर्व लोकसेवकांनी, लोकप्रतिनिधींनी या बाबतीमध्ये गांभीर्यानं लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तर अशा कुठे तक्रारी करण्यात आल्या पोलिसांमध्ये मारहाणीच्या? खूप तक्रारी आहेत. या माझ्याकडे आहेत सगळ्यांनी सांगितलं, मीटिंगमध्ये मी सांगितलं. एका भाजपच्या आमदाराने शिंदे गटाच्या एका पदाधिकाऱ्यावर गोळीबार केला आहे, तो गंभीर जखमी आहे. नेमकं ज्यांनी कायद्याचं रक्षण करायला पाहिजे अशाच लोकांकडनं हरकत होते. मी काल TV वर सुद्धा पाहिलं. खरं म्हणजे मला आश्चर्य वाटलं, कारण पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार झालेला आहे आणि एवढं संताप कशासाठी होता, कारण काय हे काय अजून काही स्पष्ट झालेलं नाही. तूर्त तरी असं वाटतं की ज्यांना गोळ्या लागलेल्या आहेत त्यांचे प्राण वाचावेत अशीच आपण सगळ्यांनी प्रार्थना करूया. बाकी म्हणजे आहे कायदा आहे की त्याच्यामध्ये चूक कोण आहे, बरोबर कोण आहे, का असं झालेलं आहे, नक्की काय तिथे घडलं, हल्ला झाला होता का त्याच्यावर, त्याचा प्रतिकार म्हणून त्यांनी जे केलं आहे का, हे पण पाहावं लागेल. एकदम एकच बाजू त्याच्यावर भाष्य करणं बरोबर ठरणार नाही. नाहीतर ते अंतर्गतवाले काही सराटेसारखं होईल. कारण अगोदर पोलिसांना हल्ला झाला, 80 लोक जखमी झाले, त्याच्यानंतर मग पोलिसांनी लाठीहल्ला केला. परंतु पहिला भाग हा लोकांच्या समोर जास्त आला नाही, दुसरा भागच पुढे आला. त्यामुळे ते पण पाहावं लागेल की नक्की काय झालं ते. आणि मग तिथले जे कोणी प्रथमदर्शी असते ते काय जास्त माहिती देते सरकार. सुप्रिया सुळेंनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. कोणी? सुप्रिया सुळे. हे जे काही गोळीबार वगैरे झाला त्या प्रकरणी आणि केंद्रीय मंत्र्यांशी ते भेटणार आहेत राजीनाम्याची मागणी. त्यांनी काय फडणवीसने काय गोळा मारायला सांगितलं होतं? फडणवीसचा काय संबंध आहे त्याच्यामध्ये? दोन लोकांचं जे आहे तर पर्सनल वैयक्तिक काहीतरी भांडण आहे असं दिसतंय. बरोबर. काय राजकीय ते मला कल्पना नाही. तर हिंदुस्थानभर अशा गोष्टी सुरू असतात. वैयक्तिक भांडणावरून कोण काय कोणाला मारतो, कोण घुसकतो, कोण तलवार मारतो, कोण शिव्या घालतो. काय आता मला सुद्धा त्या कोणी तो आमदार शिव्या घालतो, घाणघाण बोलतो, धमकी देतोय. काय हे कापू, ते कापू, जीप कापू, अमुक कापू. त्याला फडणवीस काय का? फडणवीस एवढंच करू शकतो की जे काही झालं कायद्याप्रमाणे कारवाई करतो, ते करतो. नितेश राणे देखील म्हणून की नितेश राणे भाजपचे आमदार आमचा बॉस सागर बंगल्यावर आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला